नाही. हम्म. तर तुमची ते- सांगण्याची जी पद्धत, सांगण्याची भाषा, त्यातून एक आत्मीयता आणि प्रेम कुठेतरी दिसून येते, की नाही हा आपला खूपच जवळचा मित्र आहे आणि मित्र कधीच जवळचा मित्र कधीच आपल्या मित्राला वाईट गोष्ट सांगत नाही. तो त्याला खूप चांगलं आणि महत्त्वाचंच सांगतो. कारण की तो जीवाला जीव देणारा मित्र असतो. तर तसं तुम्ही एक खूप आपुलकीनं, आत्मीयतेनं या सगळ्या कम्युनिटीमधल्या सगळ्या लोकांना काहीतरी जवळून सांगता, की नाही हे असं कर आणि ते हृदयाला भिडून जातं आणि वाटतं, की नाही सर काहीतरी महत्त्वाचं सांगतायत आणि आपण हे केलं तर आपला नक्कीच फायदा आहे. आणि सोबत-सोबत तुम्हीही करता. म्हणजे ते दुग्ध शर्करा योग म्हणण्यासारखं आहे, की आम्ही करताना तुम्ही पण सोबत करू लागता. ती एक खूप चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये पण माझा स्वार्थ आहे. समजा मी एकटा करू शकत नाही, मला करायला लावतो आणि मी पण करतो. कारण की एकटा माणूस काही करू शकत नाही. तुम्हाला कम्युनिटी पाहिजे, तुमच्यासारखे लोक पाहिजेत, त्यांच्यासोबत शिकण्याची असणारी आवड. नाहीतर मग व्हिडिओ ऑफ करून सगळे बसलेत, मी एकटाच बोलतोय. असे पण लोक माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहेत जेव्हा मी स्टार्ट केलं होतं. पण मला अशी लोक पाहिजेत की ज्यांना खरंच काय करायचं यार. 2025 आहे आणि खास म्हणजे आपल्या मराठी कम्युनिटीसाठी मला करायचंय. नाही तर मी हिंदीमध्ये घेतलेले आहेत पहिल्यांदा सेशन, इंग्लिशमध्ये घेऊ शकतो. आणि मला वाटते की बाबा मराठी लोक खूप माग आहेत. तुम्हाला सांगितले मनापासून असं मला दुःख होते कधी कधी की बाबा का मराठी लोक नुसतं धावतायत, त्यांना कळत नाहीये, डिस्ट्रॅक्ट झालेले आहेत, टोटल मोबाईल मध्ये गुंतलेले आहेत. कॅन्डी क्रश बघ, नेटफ्लिक्स बघ, रील्स बघ, दिवसेंदिवस रात्रंदिवस. आपण सकाळी लवकर उठतोय तर सुट्टी असून सुद्धा, नाहीतर आपण सुट्टी असल्यानंतर काय केलं असतं, अरे थंडी आहे चला झोपा. पण आपण सकाळी 5:30 ला उठतोय, रेडी राहतोय आणि काहीतरी जगा वेगळं करतोय. म्हणजे 3% लोकांमध्ये येतोय आपण. आणि नाही. याच्यामध्ये सातत्याने करतोय आणि मनापासून करतोय ते म्हणजे. आणि यामध्ये मराठीमध्ये मला एवढंच आहे की लोकांना, मराठी लोकांनी थोडंसं स्वतःवर इन्व्हेस्ट केलं पाहिजे. जर तुम्ही इन्व्हेस्ट करता तर तुम्ही सिरियसली करतात. नाही तर फ्री घ्यायला बी तयार आहे, मी फ्री लोकांना पण दिलेत. तर ते येतात 1-2 दिवस. आपल्या ग्रुपमध्ये बरेच जण मी फ्री मध्ये ऍड केलेत, मला माहिती आहे. कारण की ते हं. येत नाहीत, कारण की त्यांना वाटते काय पैसे तर नाही चालले. आणि ज्यांच्याकडे पैसा आहे, काय 1,000 तर फीस आहे, उडलं तर काय होतं. आणि जे सिरियसनेस असतं ना, जेव्हा तुम्ही पैसे भरता तेव्हा तुम्ही मनानं करता आणि सकाळी लवकर उठता. नाही यार करायचंय. आणि एक स्वप्न तुमचं समोर दिसतंय तुम्हाला एक, आणि ते स्वप्न जागा करायचंय, तुम्हाला दिसवायचं काम माझं केलंय मी. आणि ते एकदा तुम्हाला दिसलं तर तुम्ही काही बघत नाही, सकाळी उठता, सेशन जॉईन करता, जे जे मी टास्क दिले ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. येस सर. तरच तुम्हाला रिझल्ट दिसतात. तर मग देरे हरी पलंगावरी अशा गोष्टी आयुष्यामध्ये कधीच भेटणार नाहीत. कधीच नाही होणार. आपण स्वप्न पाहत राहणार असं, एके दिवशी मी श्रीमंत होईल, एके दिवशी माझ्याकडे घर येईल, एके दिवशी मी पण विमानामध्ये फिरायला जाईल, फॅमिलीला देईल, हे घेईल ते घेईल. इट नॉट पॉसिबल. येस. त्यामुळं मला असं वाटतंय की बाबा मराठी लोकांनी यावं, बघावं, अनुभव घ्यावा आणि पुढे जावं. आणि बरोबर. त्यासाठी मी मनापासून मदत करायला तयार आहे. 1-to-1 घेऊन मी ऐकण्यासाठी तयार आहे, नक्की काय प्रॉब्लेम्स आहे, कसे सॉल्व्ह करता येईल. पण लोक नाही का येतात, बघतात, निघून जातात आणि आयुष्य जसं आहे तसंच जगतात. असं आहे परत ते तेच. तसंच चालू आहे. त्यामुळं मला वाटतं की यावं लोकांनी आणि बघावं, अनुभव घ्यावा, आयुष्य आपलं सुंदर बनवावं. आणि हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि तुम्हाला बोलून खूप छान वाटलं मला. आणखी थँक यू सर. तुम्ही एकदम मराठवाड्यातले आहात, रिसोर्टचे आहात, म्हणजे इकडे तिकडेच आहेत, तिकडल्या साईडचे हो. आहात. बॉर्डर. हा बॉर्डरला. आणि मेन म्हणजे आपली मराठी कम्युनिटी मधले लोक आहात. येस. हा. आणि मग आता तुमच्यामध्ये घरी आई वडील कुठं असतात?